ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. कोल्हापूर इथे आरटीओची इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कार्यालयाची इंटरनेट सेवा ठप्प झाली असून खटला विभाग, लर्निंग लायसन्ससह विविध विभागाची कामंही खोळंबलेली आहेत. अनेक नागरिकांना तात्काळात बसण्याची यामुळे वेळ आली असून रस्ता सुरक्षा सप्ताहातच ही सेवा ठप्प झालेली आहे. आपण पाहतोय इंटरनेट सेवा ठप्प झाल्यानं ही कामं खोळंबलेली आहेत. कोल्हापुरातली ही बातमी आपण पाहतोय. विविध विभागाची कामं खोळंबलेली आहेत. आरटीओच्या कामकाजाला इंटरनेटकडून आता फटका बसलाय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, आरटीओच्या कामकाजाला इंटरनेटचा फटका बसला असल्याचं पाहायला मिळतंय. काय सविस्तर अपडेट? कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागाची इंटरनेट सेवा आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे. कालपासून ही सेवा ठप्प आहे. जे कामासाठी लोक येतात किंवा लर्निंग लायसन्ससाठी जे उमेदवार येतात त्यांची या ठिकाणी मोठी अडचण झालेली आहे. कारण काल त्यांना परत पाठवलं होतं, पुन्हा ते आज आले. मात्र आज सुद्धा ही इंटरनेट सेवा ठप्प असल्यामुळे आरटीओ कामकाजाला एकूणच खो बसल्याचं पाहायला मिळते. खरं तर आपल्याला माहिती की सध्या वाहतूक सुरक्षा सप्ताह आहे आणि यामध्ये लोक आहेत ते आपली कागदपत्र व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आरटीओ ऑफिसमध्ये येतात. नूतनीकरण काही जणांचं असतं त्यासाठी येतात. मात्र एकूणच इंटरनेट सेवा आरटीओ ऑफिसची ठप्प असल्यामुळे नागरिकांना याचा प्रचंड त्रास होताना पाहायला मिळतोय. काही नागरिकांना याचा आर्थिक वर्दळ सुद्धा होते. कारण तालुक्याच्या ठिकाणाहून ही सगळे लोक आलेले असतात. मात्र त्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. अधिकाऱ्यांच्याकडून मात्र या संदर्भातली कोणतीही उत्तरं देताना या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत आणि त्यामुळे नागरिकांचा संताप आहे तो वाढतानाच आपल्याला दिसून येते. बरं, ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची नियोजित बैठक रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यानं जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द करावी लागली आहे. आजच्या उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात देखील वर्धा, भंडारा आणि नागपूर समितीच्या बैठकीचा उल्लेख होता. तर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या देखील ही बाब लक्षात न आल्यानं अखेर बैठक रद्द करण्याची नामुष्की